त्यामुळं उत्तम वायुतत्व, उत्तम मनाची स्थिरता, उत्तम साधना जर ज्यांना करायचं असेल त्यांनी शनी महाराजांना शनिवारीच फक्त नाही तर रोज तुम्ही शनी महाराजांनी ओम शं शनीश्वराय नमः त्याचा जो मंत्र आहे तो 11 वेळा जरी म्हटलात तरी चिकार आहे. काही करायची गरज नाही. परत त्याच्यावर अंघोळ केल्यावर म्हणावा का, रात्री म्हणावा का, दिवा लावावा का, उदबत्ती लावावी का, तर तसं नाही. तुम्ही फक्त मनातनं कुठेही एका जागी बसून म्हटलात, पिरियड्स असताना म्हणावा की नाही असं काही नाही. आपण नक्कीच म्हणावा ओम शं श वर अनुस्वार शनीश्वराय नमः. हा इतका सोपा मंत्र आहे की तो तुम्ही जर म्हटलात तर तुमच्या मनामधले दोष नष्ट होणार आहेत. तुमचे दोष नष्ट होणार नाही आहेत. तुमच्या मनामध्ये जी विचारधारा आहे ती बदलणार आहे की बाबा रे मला ऑडिटर येणार आहे, तेव्हा मला आता हे कळेल की माझं सगळं स्वतःचं जीवनाचं सगळा लेखाजोखा मी तयार करून ठेवलेला आहे. कारण रोज मी तुझी आठवण काढतो त्याप्रमाणे वागतो. जसं त्या आयुक्तात जे होते मुंडे साहेब की जिथं जायचं तिथं सगळे ते घाबरायचे लोक की आता मुंडे साहेब येणार आहेत, तर अगोदरच सगळं व्यवस्थित करून ठेवायचे किंवा ते स्वतःच्या हाताने काढून ठेवायचे. बस ओम शं शनीश्वराय नमः. स्वतःच्या देहामधली आंतरिक शक्ती, आंतरिक ऊर्जा, आंतरिक विचार हे स्वच्छ करण्यासाठी हा मंत्र आहे. मग त्याचा उपयोग जेव्हा शनी महाराज तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना त्यांच्यासाठी करा. आणि ही कमकुवतपणा करू नका की मी शनी मंदिरामध्ये गेलो, नवग्रह मंदिरामध्ये गेलो तरच मी वाचू शकीन, माझं सगळं होईल. मनाचा कमकुवतपणा हा काढून टाका. हा पहिला भाग आहे की मनाचा कमकुवतपणा काढून